Hello students, today we see one concept of mathematics which is bounded set in R. Bounded set, okay? Bounded set in R. Definition of this bounded set is let A be a non-empty subset of R. Let A be any non-empty subset of R. A is said to be a bounded above. If there exists M belongs to R such that all x is less than or equal to m for all x belongs to A. Okay, that is A is any non-empty subset of R and A is said to be bounded above if there exists M belongs to R. M belongs to R असा एक एक्झिस्ट होतोय की ऑल एक्स आर लेस दॅन और इक्वल टू एम. सगळे एक्स या त्या एमपेक्षा लहान आहेत. फॉर ऑल एक्स इन ए म्हणजे ए मधल्या प्रत्येक इलेमेंट हा एम या पॉईंटपेक्षा जर लहान असेल तर त्या सेटला आपण काय म्हणतात, इट इज बाउंडेड अबाव सेट. ओके, if A is said to be a bounded below, if it is said to be bounded below, if there exists m belongs to R, small m belongs to R, small m it is any number belongs to R such that m is less than or equal to x. म्हणजे असा एम एक्झिस्ट होतो की त्या एमपेक्षा त्या ए या सेटमधली सगळी इलेमेंट्स लहान आहेत आणि या एमपेक्षा एक्समधली सगळी इलेमेंट मोठी आहेत. ओके, तर या सेटला काय म्हणतात, इट इज बाउंडेड बिलो. इफ ए इज सेट if A is said to be a bounded set if both bounded above and bounded below, okay, then the set A is called as bounded set. ओके, म्हणजे एखादा सेट आहे की ज्याला अप्पर बाउंड पण एक्झिस्ट होतो आहे आणि लोअर बाउंड पण एक्झिस्ट होतो आहे. दॅट मीन्स वॉट, त्या सेटमधली सगळी इलेमेंट एका इलेमेंटपेक्षा मोठी आहेत आणि एका इलेमेंटपेक्षा लहान आहेत. अशा वेळी त्या सेटला काय म्हणणार, बाउंडेड सेट. ओके, दॅट इज इफ देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर m, small m, capital M belongs to R such that m is less than or equal to x is less than or equal to capital M. That means this m is lower bound of that set and this m is upper bound of that set. Okay, then that set is called as bounded above. Now what is maximal and minimal element of the set? Let A be a non-empty subset of R. Let A be a non-empty subset of R. An element L belongs to A such that x is less than or equal to L. म्हणजे x हे काय आहे, सगळे इलेमेंट डाऊन फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. ओके, एक सगळ्या ए या इलेमेंटसाठी असं एक इलेमेंट एक्झिस्ट होतं आहे. ओके, की एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू दॅट एल, देन दॅट इलेमेंट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमल इलेमेंट ऑफ दॅट सेट. म्हणजे त्या सेटमधल्या सगळ्या इलेमेंटपेक्षा मोठं इलेमेंट जो एक्झिस्ट होतो आहे त्या इलेमेंटला काय म्हणतात, मॅक्झिमल इलेमेंट ऑफ दॅट सेट. अँड एक्झॅक्टली अपोजिट, an element S belongs to A such that S is less than or equal to X for all X belongs to A. म्हणजे ए मधल्या प्रत्येक इलेमेंट हा त्या एस पेक्षा मोठा असेल तर त्या इलेमेंटला काय म्हणतात, मिनिमल इलेमेंट ऑफ दॅट सेट. ओके, अ सेट ए मे or may not have maximal minimal element in it. It is very important, remember, a set A may or may not have maximal और मिनिमल इलेमेंट इन इट. म्हणजे एखादा सेट जरी बाउंडेड असेल तरी त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी मॅक्झिमल इलेमेंट त्या सेटमध्ये किंवा मिनिमल इलेमेंट त्या सेटमध्ये प्रेझेंट असेलच असं नाही. ओके, अ सेट मे और मे नॉट हॅव मॅक्झिमल और मिनिमल इलेमेंट इन इट. मॅक्झिमल और मिनिमल इलेमेंट ऑफ द सेट इज एक्झिस्ट अँड इट इज युनिक. ओके, म्हणजे प्रत्येक सेटसाठी एकच मॅक्झिमल इलिमेंट आणि एकच मिनिमल इलिमेंट एक्झिस्ट होतं आणि ते जर एक्झिस्ट झालं, इफ एक्झिस्ट, जर ते एक्झिस्ट असेल तर ते इलिमेंट युनिक असतात. दिस टू स्टेटमेंट आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MCQ स्टेटमेंट्स. तर रिमेंबर दिस स्टेटमेंट्स. ओके, नाउ देर इज वन थिअरम. Let A be a non-empty subset of R. Show that A is bounded if and only if there exists k greater than 0 such that modulus of x is less than or equal to k for all x belongs to A. काय म्हणजे A is a non-empty subset of R. We have to prove that our set A is bounded. Bounded means त्याला लोअर बाउंड एक्झिस्ट होतो आहे, अप्पर बाउंड एक्झिस्ट होतो आहे. इफ अँड ओनली इफ कधी एक्झिस्ट होणार आहे, इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट के ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू के.
म्हणजे असा एक के एक्झिस्ट होतोय की त्या केपेक्षा सगळी इलेमेंट ही लहान आहेत फॉर ऑल एक्स इन ए. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. ओके, इट इज डिपेंड ऑन ओनली अवर डेफिनेशन. लेट ए बी अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ आर. ओके, वी स्टार्टेड विथ प्रूफ. ए इज अ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ आर अँड विच इज बाउंडेड. ओके, आता सेट बाउंडेड आहे म्हणजेच काय? बाय डेफिनेशन ए इज बाउंडेड बिलो अँड बाउंडेड अबव. बाउंडेड बिलो म्हणजे असा एक एम एक्झिस्ट होतोय त्याच्यापेक्षा सगळी इलेमेंट्स मोठी आहेत, आणि असा सगळा एक कॅपिटल एम एक्झिस्ट होतोय ज्याच्यापेक्षा सगळे इलेमेंट्स लहान आहे. सो इफ ए इज बाउंडेड देन इट इज बाउंडेड बिलो अँड बाउंडेड अबव. That means by definition there exists small m and capital M belongs to R such that m is less than or equal to x is less than or equal to m for all x in E. Here small m is lower bound and capital M is upper bound of that set. Okay, now we take k is equal to maximum of मॉड्युलस ऑफ स्मॉल एम मॉड्युलस ऑफ कॅपिटल एम. ओके, आपण के आता यांच्यामधला जो कोणी मॅक्झिमम असेल ह्या एम आणि ह्या एममधला तो आपण के डिफाईन केला आहे. के इज इक्वल टू मॅक्झिमम ऑफ दॅट नंबर मॉड्युलस ऑफ एम कॅपिटल एम. देन क्लिअरली के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ऑब्वियसली तो ग्रेटर दॅन इक्वल टू 0च असणार आहे सिन्स वी टेक मॉड्युलस. ओके, सो मॉड्युलस ऑफ एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के अँड मॉड्युलस ऑफ एम इज ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू के. कारण के काय आता मॅक्झिमम या दोघांमधलं मॅक्झिमम इलेमेंट म्हणून के आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ही दोन्ही इलेमेंट त्या केपेक्षा लहान तरी असतील किंवा इक्वल तरी असतील. ओके, या के हा या दोघांचं मॅक्झिमम इलेमेंट आहे. या दोघांचा जो कोण मॅक्झिमम नंबर आहे तो के आहे. याचा अर्थ काय असणार? ही दोन्ही इलेमेंट आहेत ती केपेक्षा लहान तरी असतील किंवा के एवढीच असतील. दॅट इज मॉड एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के और मॉड एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू k. Capital mod m is less than or equal to k, which implies mod m म्हणजेच आता mod m gives you positive value. m is less than or equal to k and minus m is less than or equal to k. By definition of mod ची definition आहे ना, mod m is less than or equal to k. That means what? Minus k is less than or equal to x is less than or equal to m is less than or equal to k. ओके, हे मिळणार ना आपल्या डेफिनेशननुसार. म्हणजेच काय मिळेल आपल्याला? एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के अँड मायनस एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. म्हणजे मॉड्युलस ऑफ एम असल्यामुळे एम लेस दॅन ऑर इक्वल टू के मायनस एम लेस दॅन ऑर इक्वल टू के मिळालं. सेम तसंच बाय डेफिनेशन ऑफ मॉड धिस कॅपिटल एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के अँड मायनस ऑफ दॅट कॅपिटल एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. ओके, म्हणजेच काय मिळणार बघा? विच इम्प्लाइज minus m is less than or equal to k, which implies small m is greater than equal to minus k. स्मॉल एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस के. म्हणजे काय केलं? फक्त आपण दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं. म्हणजे हे पॉझिटिव्ह झालं, हे निगेटिव्ह झालं. जेव्हा आपण मायनसने मल्टिप्लाय करतो तेव्हा हे साईन चेंज होतं. लेस दॅन इज असतं ते ग्रेटर दॅन इक्वल टू होतं. दॅट मीन्स मायनस एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस के. दॅट इज मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. ओके, म्हणजेच तुम्हाला काय मिळालं? मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. ओके, दस एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू कॅपिटल एम. ह्याच्याऐवजी काय मिळणार तुम्हाला आता? मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. बघा ही आता आयडेंटिटी कशी मिळाली पुन्हा बघूया आपण. एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के याच्यावरून प्रूव्ह आहे बाय डेफिनेशन ऑफ मायनस एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के आणि सेम फॉर धी सेम ऑल्सो. ओके, मग आपण फक्त काय केलं? मायनस एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के ही जी काय आपली होती मायनस एम इज लेस दॅन ऑर इक्वल टू के त्याला फक्त मायनसने मल्टिप्लाय केलं म्हणून काय मिळणार? मायनस एम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस के. म्हणजे आता के लहान झाला, एम मोठा झाला आहे, मायनस आहे म्हणून. सो मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. सो मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. पण एम कोणापेक्षा लहान आहे? एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स. एक्स इज लेस दॅन इक्वल टू एम बाय डेफिनेशन. हो ना, ए बाउंडेड सेट होता त्याच्या डेफिनेशननुसार हे मिळालं होतं. याच्यापेक्षा हा लहान आणि याच्यापेक्षा हा मोठा आहे. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला? मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. हो ना, मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. ही कोणाची डेफिनेशन आहे? मॉडची. दॅट इज मॉड एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. हो ना, ऑल द एलिमेंट्स बिलॉंग्स टू ए. All the elements x belongs to A, we have mod x is less than or equal to k. It is very simple.
That means if A is a bounded set, then we prove that mod x is less than or equal to k for all x belongs to A. Okay, conversely suppose now k greater than 0, mod x is less than or equal to k for all x in A. Suppose mod x is less than or equal to k for all x in A, then we have to prove that the set A is bounded. आता आपल्याला A bounded आहे प्रूव्ह करायचं आहे. नाऊ आता mod x is less than or equal to k, then by definition of mod x is less than or equal to k and minus x is less than or equal to k by definition. So if x is less than or equal to k, बघा x is less than or equal to k आणि इथे आपण फक्त मायनसने मल्टिप्लाय करूया. हे मायनस आहे ते हा एक्स प्लस झाला, हा के आहे तो निगेटिव्ह झाला आणि मिडल साईन आहे ते चेंज झालं. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस के म्हणजे काय मिळालं तुम्हाला, मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू के फॉर ऑल एक्स इन ए. मॉडची डेफिनेशनच आहे ती. मॉड एक्स जर लेस दॅन ऑर इक्वल टू के असेल तर मायनस के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू के. म्हणजेच काय, फॉर ऑल एक्स इन ए. याचा अर्थ काय होतो, मायनस के हा त्याचा लोअर बाउंड आहे आणि के हा त्याचा अप्पर बाउंड ऑफ ए आहे. दॅट मीन्स द सेट ए इज बाउंडेड अबव अँड बाउंडेड बिलो. And if set is bounded above and bounded below, then set A is bounded. It is very simple. Okay, so it is very simple theorem. Okay, remember the statement of our theorem. It is for important for MCQ. Now here example, look at the example here. Find upper, lower bound, maximal and minimal element of the following set. Okay, first we consider the second example. It is very simple. We have to find upper bound, lower bound, maximal and minimal element of that set. Okay, so first we calculate. See the second example. Our set S2 is equal to 2, 3. आता ह्याचा आपल्याला अप्पर बाउंड, लोअर बाउंड, मॅक्झिमल आणि मिनिमम इलेमेंट प्रूव्ह करायचं, सो फाइंड आउट करायचं आहे. ओके, इट इज क्लिअर दॅट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू S2, द नेम ऑफ द सेट इज S2. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू S2, 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3. ओके, म्हणजे इलेमेंट सेट काय आहे, 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये सगळे पॉईंट्स या ओपन इंटरवलमध्ये असणार आहेत, या सेटमध्ये असणार आहे. दॅट मीन्स ऑल द पॉईंट्स एक्स इन S2, 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3 यांच्यामधले पॉईंट्स असणार आहे ना. हेन्स 2 इज लोअर बाउंड अँड 3 इज अप्पर बाउंड, राईट. 2 इज अप्पर बाउंड, 2 इज लोअर बाउंड अँड 3 इज अप्पर बाउंड. बट 2 डज नॉट बिलॉंग्स टू द सेट. ओके, कारण हा ओपन इंटरवल आहे, आपण इंटरवल नेबरहूडमध्ये बघितलं आहे. ओके, 2 डज नॉट बिलॉंग्स टू ओपन इंटरवल असते तर त्याचे जे बाउंड्री पॉईंट्स आहेत, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, हे त्या सेटमध्ये इन्क्लूड नसतात. दॅट मीन्स 2 इज नॉट बिलॉंग्स टू दॅट सेट 2, 3 अँड ऑल्सो 3 डज नॉट बिलॉंग्स टू दॅट सेट 2, 3. म्हणजे 2 हा त्याचा लोअर बाउंड आहे, 3 हा त्याचा अप्पर बाउंड आहे, पण ते लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड त्या सेटमध्ये एक्झिस्ट होत नाहीत. दॅट मीन्स एनी रिअल नंबर ग्रेटर दॅन 2 इज नॉट लोअर बाउंड अँड एनी number smaller number than 3 is not an upper bound. म्हणजे there the set is bounded. ओके, म्हणजे त्याला अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड एक्झिस्ट होतोय, बट विच इज नॉट इन्क्लुडेड इन दॅट सेट. दॅट मीन्स अवर सेट इज एक्झिस्ट, बट द सेट डज नॉट हॅव एनी मॅक्झिमल और मिनिमल एलिमेंट. व्हाय? सिन्स द लोअर बाउंड अँड अप्पर बाउंड आर नॉट इन्क्लुडेड इन दॅट सेट. ओके, नाउ हियर our first example is S1 is equal to minus 1 raised to n upon n for all n belongs to n. Minus 1 raised to n upon n. Okay, if I take, suppose if I take n belongs to n means set of natural number. If I take n is equal to 1, then we get n ची व्हॅल्यू 1 घेतली तर पहिला पॉईंट काय येणार याच्यातला, -1. ओके, -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू S1. -1 हा फर्स्ट पॉईंट आहे त्याचा मिळाला तुम्हाला. अँड इफ आय टेक एक्स एन इज इक्वल टू 2, जर मी 2 ही व्हॅल्यू घेतली एनची, -1चा स्क्वेअर 1 येणार आणि एनची व्हॅल्यू किती येणार, 2. एनची व्हॅल्यू 2. दॅट मीन्स काय येईल तुम्हाला, 1/2. दॅट मीन्स एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1/2 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू S1. ओके, यांच्यापेक्षा सगळ्या व्हॅल्यू सगळी व्हॅल्यू मोठीच असणार. म्हणजे बघा 1/2 ही सगळ्यात मोठीच व्हॅल्यू असेल ना. पुढे एनची व्हॅल्यू 3 घेतली तर निगेटिव्ह येणार, एनची व्हॅल्यू 4 घेतली तर 0.25. म्हणजे जसा एन तुमचा वाढत जाणार तशी ही व्हॅल्यू काय होणार, लेसच होत जाणार. सो बाय सबस्टिट्यूटिंग एन इज इक्वल टू 2, दॅट मीन्स 1/2 इज इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू. ही त्याची सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू असणार 1/2. ओके, कारण मी 1/3 घेतलं इथे,
एनची व्हॅल्यू 3 टाकली तर काय मिळेल -1/3 निगेटिव्ह नंबर. एनची व्हॅल्यू 4 टाकली तर +1/4. 1/4 म्हणजे 0.25. पुढची व्हॅल्यू काय येईल 1/6, 1/8. ओके, जेव्हा तुम्ही एनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेत जाल, एनी इव्हन नंबर घेणार तेव्हा 1/4, 1/6, 1/8 म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू लहान लहान होत चालल्या. सो 1/2 इज इट्स हायेस्ट व्हॅल्यू. ओके, ही सगळ्यात मोठी व्हॅल्यू असणार आहे. आणि एनची व्हॅल्यू 1 घेणार तुम्ही, एनची व्हॅल्यू 1 घ्याल तेव्हा -1 ही सगळ्यात त्यांची निगेटिव्ह व्हॅल्यू झाली ना. म्हणजे -1 हे त्यांचं सगळ्यात लहान इलेमेंट झालं या सेटमधलं आणि 1/2 हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं इलेमेंट झालं. ओके, सो क्लिअरली -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स अँड एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1/2. म्हणजे ह्या सेटमधले सगळे इलेमेंट्स कुठल्या 2 पॉईंटच्या मध्ये आहेत? -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1/2 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू S1. That means -1 is the lower bound of set S1 and 1/2 is the upper bound of that set S1. हे मधलं काही तुम्ही रीड करायची नॉट नेसेसरी गरज नाही आहे. -1 इज लोअर बाउंड ऑफ दॅट सेट, 1/2 इज द अप्पर बाउंड ऑफ सेट. आणि ही दोन्ही इलेमेंट काय आहेत त्या सेटमध्ये लाय होत आहेत ना. हा सेट आहे, हा काय ओपन इंटरव्हल वगैरे नाही, सेट दिलेला आहे आपल्याला. दॅट मीन्स -1 अँड 1/2 आर इन्क्लुडेड इन दॅट सेट. त्यांच्यापेक्षा लहान आणि मोठं कुठलाही इलेमेंट नाही आहे. दॅट मीन्स दॅट -1 सेट हा क्लिअरली आपला बाउंडेड आहेच. सेट S1 हा बाउंडेड आहे आणि -1 हे त्याचं मिनिमल इलेमेंट आहे आणि 1/2 हे त्या सेटचं मॅक्झिमल इलेमेंट आहे. ओके, go through this video. If you have any difficulty then ask me. It is very important video for your unit test.